नमस्कार मित्रांनो, घरचा तंत्र या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पळसाच्या झाडाकडे आलेलो आहे। तुम्हाला पळसाच्या झाडाची आधी ओळख बघा। ह्याचे बघा पानं असे 3 प्रकारे असतात। ह्याची एक म्हण आहे, पळसाला पानं 3 कुठे बी गेला तरी। तर मित्रांनो, ह्या पळसाच्या झाडाचा उपयोग असा आहे, असं काय करायचे, हे 3 पानं आहेत। 3 पानामधून जर अलीकडे घे, पानं दाखव 3 दिसतात का? हे असे 3 पानं आहेत। तर काय करायचे मित्रांनो, हे असं ह्याच्यातलं एक पान काढायचे। असे ते एक पान काढल्यानंतर तुमचं दूध घ्यायचे कपभर वाटीभर, हलवू नको मोबाईल आहे, आणि एक एवढं पान टाकून दूध फक्त प्यायचं आहे। असं जर तुम्ही काही दिवस दूध प्याला, तुमच्या शरीरामध्ये सर्व प्रकारची निगेटिव्ह ऊर्जा, वाईट शक्ती निघून जाते, तुमच्या शरीरामध्ये शक्ती निर्माण होते। एखादा माणूस अभ्यास केलेला, अभ्यास ध्यानात राहत नाही, ती अभ्यास ध्यानात राहतो। एखाद्याच्या शुगर आहे, शुगरवाल्याला पाण्यामध्ये जरी घेतलं चूर्ण एक पानाचं, दुधामध्ये घेतलं तर शुगर एकदम नॉर्मल होते, काही दिवसात शुगर शरीरातून निघून जाते। दुसरी गोष्ट मित्रांनो, ह्या पळसाच्या पानाचं ह्याचे पत्रवळे करून, जर पांढरा पळस असला तर खालून पत्रवळे करायची 6 पानाची, वरून 6 पानाचे पत्रवळे करून मध्ये खायची वस्तू ठेवून जर तुम्ही काढली तर खायची वस्तू संपत नाही। ह्याच्यात ब्रह्म विष्णू महेश असा 3 जणांचा वास आहे, म्हणून पांढरा पळस असला त्याचा उपयोग होतो। ह्याचे पूजाला जर तुम्ही मुळी काढून ठेवले, पानं ठेवले तर घरामध्ये सुख समाधान राहते। ह्याचे 11 पानं 5 पानं जर नुसते पूजाला ठेवले असे तुम्ही व्यवस्थित करून, तरी तुमच्या संरक्षणात घर राहतं। घर संरक्षण म्हणजे वाईट शक्तीपासून संरक्षण राहते। ही जे एक पळसाचं झाड आहे, तुम्हाला लहान लेकरू असेल, त्याची विवेक बुद्धी म्हणजे त्या शरीरामध्ये शक्ती नाही, अभ्यास करत नाही, शरीरामध्ये उत्साह नाही, कुठल्याही माणसासाठी मनकेचा विकार आहे, हाडाचा विकार आहे, कॅल्शियम कमी आहे, त्याच्यामुळं आजार वाढत चालला आहे। सर्व रोग जाऊन तुमचं शरीर एक 6 महिने ते वर्षात निरोगी व्हायला मदत होते। मित्रांनो, आता आपण जे कलियुगात जगतात, रसायन खतं, आपले जे पिकाला खतं देतात, त्याचा दुष्परिणाम काही झालेला असतो शरीरावर। पीक काढण्यासाठी तुम्हाला ह्याचं रोज एक पान जरी चूर्ण करून खा, दुधात खा, अवघ्या काही दिवसात तुमचं शरीर एकदम निरोगी राहून, तुमचे सगळे चक्रामधले घाण निघून जाऊन शरीर एकदम स्वच्छ होणार आहे। एवढं ही पान पळसाचं कारगर आहे। म्हणून मित्रांनो, प्रत्येकाने वापर करायचा आहे, आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा। आपण लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू। नमस्कार। बघा, ही पानं ओळखून घ्या, कसे पानं आहेत बघा। हे पानं बघा, तुम्हाला ही पानाची ओळख दाखवतो। असं झाड आहे बघा 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 मित्रांनो, हे असंच पळसाचं झाड आहे, आणि मस्त झाड आहे हे। इथं बघा आपल्याला एक झाड भेटले बघत बघत, म्हणून तुम्हाला दाखवतोय। आणि मित्रांनो, हे झाडाचं उपयोग तुम्हाला शुगरसाठी, ह्याचे फक्त रोज एक पानाचा काढा करून घ्यायचा आहे। असे बघा पान आहेत, आणि एकदम पांढरे महागून असे शिरा आहे त्या पानाला। याची ओळख म्हणलं तर ह्याच्यातून मित्रांनो, पानामध्ये बी नरमादी पान कसं ओळखायचं, एका झाडाला नरमादी पान असतं बघा। आता ही पान बघा नर आहे, ह्याच्या शिरा बघा एकदम समोर आहेत अशा, आणि ह्या पानाच्या बघा, हिकाल्या पानाच्या महागमोरी शिरा आहेत, तर ही मादीचं पान आहे। तर एका झाडाला नरमादी पान असतं, ते अशा प्रकारे। तर मित्रांनो बघा, ही प्रत्येकापर्यंत व्हिडिओ पोहोचा, आणि प्रत्येक ह्याचा वापर करायचा पळसाच्या झाडाचा। इथं भरपूर असं मोठं झाड आहे। चला मित्रांनो, जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा। लवकरच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू। नमस्कार, जय हरे।